अकोल्यातनं एक मोठी बातमी समोर येते आहे। अकोल्यात एका कार्यकर्त्यानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे पाय धुतलेत। कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याच्या या कृतीमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अकोल्यातल्या वाडेगाव इथं एका कार्यक्रमासाठी आलेले होते। त्यानंतर त्यांनी संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं। यावेळेला त्यांचे पाय चिखलानं माखलेले होते। पालखी दर्शनासाठी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावरती पावसामुळे मोठा चिखल झाला होता। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलातनं मार्ग काढत त्यांनी पालखीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर नाना जेव्हा गाडीजवळ आले तेव्हा त्यांचे पाय चिखलानं माखलेले होते आणि त्यावेळेला एका कार्यकर्त्यानं त्यांच्या पायावरती पाणी टाकत त्यांचे पाय धुतलेले आहेत। या कृतीमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। ही अत्यंत संतापजनक घटना आहे। नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे मला असं वाटते हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे। त्याच्यामुळे नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्याला अगदी आपला नोकर समजू नये आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा लोकशाहीमध्ये कोणी मालक नसतो असं उन्मादाच्या भरात कुठलंही असं कृत्य करू नये एवढी विनंती या निमित्तानं करतो। आणि हा फक्त सत्तेची मस्ती होती का हाही प्रश्न या निमित्तानं पटोले साहेबांना मी विचारतो। लोकसभेच्या यशानंतर नाना पटोले आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे पाय धुताना दिसते। चांगली गोष्ट आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल त्यांचे पाय धुवायला पाहिजे, धुवू द्या ना, काय हरकत नाही, आमचा काय संबंध। मैदानात पालखी होती, त्या मैदानामध्ये मी लोकांबरोबर पैदल तिथं गेलो। स्वाभाविक आहे चिखल होता, तिथं माझे पाय खराब झाले आणि पाय खराब झाले तर कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी आपलं वरतून तो पाणी टाकत होता, मी आपल्या हाताने धुवत होतो। आता माझ्याबद्दलचं एवढं प्रेम आता सध्या मीडियाला आहे, पण जे ईडी मध्ये ज्याचे माखलेले आहेत ते कशा अंधारात पाय धुतात कोणाचे ते माहिती, सरकारमध्ये अनेक लोक आहेत ईडीने माखलेले आणि त्या अंधारात पाय दाबतात, अंधारात त्यांचे पाय धुतात, हे डोकं दाबून देतात, हे सुद्धा दाखवा ना। की त्या नाना पटोलेने एकाकडून पाय धुवून घेतले तरी यांनी त्याचं समर्थन केलंय, सांगितलंय की याच्यात काही गैर नाहीये। अरे ते शिवसेना प्रमुख होते जे शिवसैनिकाला कवच कुंडल म्हणायचे। कवच कुंडल, शिवसैनिक हा माझा कवच कुंडल आहे आणि त्याच्या जीवावर मी आज शिवसेना प्रमुख आहे। आणि हे महाशय आता पाय धुवून घ्यायला लागलेत। बाळासाहेबांना कधी पाया पडल्याचं सुद्धा आवडत नव्हतं। कोणी त्यांच्या पायाला वाकून नमस्कार केलं तर तरी त्यांना ते दूर करत होते। परंतु आता शिवसैनिकांनी हा विचार केला पाहिजे।